नमस्कार, मी स्वप्नचा लोमटे. जनवार्त बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. भाजपचे गट नेते श्रीनाथ भिमाले व महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर पिंपरी सांडस येथील कचरा प्रकल्पाची जागा, हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी आदी प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भिमाले यांनी दिली. यावेळी नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी शहरातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. तसेच महापौर मुक्ता टिळक यांनी कात्रज ते स्वारगेट असा बस प्रवास केला असता महिलांना येणाऱ्या अडचणीही सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. गटनेते श्रीनाथजी भिमाले यांची आज पक्षाने एक पत्र देऊन आणि मी महापौर या नात्याने सभागृह नेतेपदी आज निवड केलेली आहे. 162 नगरसेवकांच्या या सभागृहाचा कारभार यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. आता कालची जी सर्वसाधारण सभा आहे ती 21 तारखेला आपण पुढे घेतलेली आहे आणि त्या दिवशी स्थायी समितीच्या सभासदांची निवड होणार आहे. इतर ज्या काही विशेष समित्या आहेत त्यांची निवड होणार आहे आणि त्यानंतर अध्यक्षपदाचा जो योग्य कार्यकाळ लागतो विभागीय आयुक्तांकडे आपल्याला द्यायला, त्या वेळामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन माझ्या माहितीप्रमाणे मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अध्यक्ष होऊ शकतात. कचऱ्याला सर्वात प्रथम प्राधान्य आहे, त्याच्यानंतर वाहतुकीला प्राधान्य आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅनची अंमलबजावणी, या 3 गोष्टींना आमचं प्राधान्य असणार आहे. या संदर्भामध्ये PMPLचं सक्षमीकरण हा आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यातला विषय आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक त्या ज्या काही मागण्या राज्य सरकारकडे असतील त्या आम्ही इथे पुणे महापालिकेच्या माध्यमातून नक्की करणार आहोत आणि एकंदरच पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक चांगली मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते आम्ही करणार. मागणी ही म्हणजे ही महत्त्वाची मागणी आहे आणि ती महत्त्वाची मागणी आम्ही आमच्या नेत्यांच्यापर्यंत विशेष करून नगरविकास खात्याकडे ही मागणी आम्ही नक्की करणार आहोत. त्याच्यातनं काही पॉझिटिव्ह चांगलं आपल्याकडे या संदर्भामध्ये माहिती येऊन आणि PMPL सक्षम करणं हा जो उद्देश आहे तो पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला सार्वजनिक वाहतूक सक्षम करून दाखवू असा विश्वास मला वाटतो. कालच मी भाषणात सुद्धा सांगितलं की आमचं बहुमत आहे. बहुमत मिळालं म्हणून कुठलाही विषय आम्ही तो रेटून येणार नाही. सभागृहातल्या सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन आम्हाला काम करायला होणार आहे. आता मेट्रोचा विषय असेल, स्मार्ट सिटी असेल, जायकाचा विषय असेल, नदी सुधार योजना आहे, PMPLचे विषय, ह्या विषयात राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे जे विषय प्रलंबित आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आणि पाठपुरावा करत असताना सभागृहातल्या सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन त्यात जर कोणी राजकारण केलं तर ते योग्य राहणार नाही. मला वाटतं की आम्ही पुण्याच्या शहराच्या विकासासाठी करणार आहे. त्यामुळे आमची भूमिका सत्ताधारी आहोत पण सर्वांना घेऊन जायची आमची भूमिका आहे. त्यामुळे पुणे शहराचा विकास करताना आमचं काम आहे की विकास करण्यासाठी आम्हाला सर्वांची साथ हवी आणि ती करणार. देहू रोड येथे रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वेमधून पडल्याने एक तरुणी गंभीर जखमी. देहू रोड येथे रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वेमधून पडल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना देहू रोड रेल्वे स्थानकावर दुपारी 4च्या सुमारास घडली. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या इंदोर या अतिजलद रेल्वेतून ही तरुणी दरवाजात पाय खाली सोडून बसली होती. ही रेल्वे देहू रोड रेल्वे स्थानकाजवळ आली असता या तरुणीच्या लक्षात न आल्याने सदरच्या तरुणीस प्लॅटफॉर्मचा धक्का लागून तरुणी खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाली. सहप्रवासी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु पुण्याकडून लोणावळ्याकडे जाणारी लोकल थांबली होती. त्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखून सदर तरुणीस त्वरित उपचारासाठी आधार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात पाठविल्याने सदर तरुणीचा जीव वाचला. महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिला पत्रकारांचे चर्चासत्र घेण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिला पत्रकाराशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी काही ज्येष्ठ महिला पत्रकारांनी आपले पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव सांगितले. पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला दिसून येत आहे. तसेच महिला पत्रकारांना मार्गदर्शनही करण्यात आले.
या चर्चासत्राला महिला पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। यावेळी पुष्पगुच्छ देऊन महिला पत्रकारांचे सत्कार करण्यात आले। परिच्छेद का नाही पाडला, तसा का नाही, हे शुद्ध लेखनाचं चुकलंय. कॉम्प्युटरायझिंग तेव्हा नव्हतंच, म्हणजे कॉम्प्युटरवर आपण काम करत नव्हतो, तर लिहित बसायचं आणि ते 3-4 वेळा लिहून कॉपी तुम्हाला समाधान झाले की ही जरा बरी कॉपी आहे, तर ती तुमच्या समोर ते बघायचे आणि टोचाला लावायचे. बट दॅट वॉज द बेस्ट ट्रेनिंग वी गॉट. कारण की हे नंतर मला आठवतं की मला काय सवय होती की एक तर वाचनाची आवड, मग बऱ्याच भाषांमध्ये वाचन, मग ते सगळे शेरो शायरी, संस्कृत सुभाषित, इकडे हे ते सगळं इकडचं तिकडचं ते लेखात दिसलं पाहिजे असं मला वाटायचं आणि मी ते सारखं लिहायचे आणि सारखं त्याच्यात घालायची. एकदा मला आठवतं आनंदराव आजोबा खूप थकलेले होते तेव्हा, आनंदराव भालेराव, आणि त्यांनी म्हणजे ते आमच्यासाठी भीष्म पितामह म्हणाले पाहिजे पत्रकारितेचं. त्यांनी एकदा सगळ्यांना बोलावून घेतलं होतं, तेव्हा ते थेटपणे बघत नव्हते आणि त्यांनी सांगितलं बरं म्हणजे चांगलं लिहितेस, प्रोत्साहन द्यायचे, पण त्यांनी सांगितलं की पुढचा लेख जो आहे त्याच्यामध्ये एकही दुसऱ्या कोणाचं सुभाषित कोटेशन असं काहीही न घालता लिहून द्या. आणि त्यानंतर मला सवय लागली. आता मी जेव्हा माझे ते त्यावेळेचे लेख बघते तेव्हा मला खूप फनी वाटतात ते, म्हणजे मला पण वाचायला कधी कधी वाटते की अरे आपण काय करायचं. आणि नंतर पण ग्रूमिंग होत गेलं. तरुण भारतमध्ये आल्यानंतर असं झालं की एक ओपन फील्ड, त्याच्या पूर्वी मी थोडं 1 वर्ष कॉलेजमध्ये शिकवत पण होते आणि त्याच्यानंतर तरुण भारतमध्ये असं झालं की मनोहर कुलकर्णी यांचे संपादक होते आणि त्यांनी इतका मुक्त आम्हाला वावर दिला होता की तुम्ही असं कंपार्टमेंट नव्हतंच कधी की तुम्ही इकडे जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. पहिल्या पानापासून म्हणजे मला आठवतं की मी जॉईन झाल्यानंतर 10व्या दिवशी अरविंद जोशी म्हणून आमचे कार्यकारी संपादक होते, त्यांचा फोन आला. तेव्हा मोबाईल फोन्स वगैरे काही नव्हतं. त्यांचा फोन आला आणि ते मला म्हणाले की प्रतिभा, आज पहिलं पान करण्याची डाक एडिशनचं तुला संधी आहे. रोटरी क्लबच्या वतीने जलोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले। देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे आहेत। धरणांची संख्या जास्त असूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याने महाराष्ट्रात पाणी साक्षरतेची गरज आहे। पाण्याचे संवर्धन आणि वापर योग्य रीतीने करण्यासाठी सर्व राजकारण्यांनी मिळून काम केल्यास राज्याची प्रगती साधण्यास मदत होईल, असे मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले। रोटरी क्लबच्या वतीने आयोजित जलोत्सव कार्यक्रम पत्रकार भवन या ठिकाणी घेण्यात आला। यावेळी क्लबचे प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक जलतज्ञ उपस्थित होते। तसेच सतीश खाडे यांनीही मत व्यक्त केले। सरफेस वॉटर, ओढे नाले प्रदूषित केलेले आहेत। लोकसंख्येची वाढ आणि पाण्याची वाढलेली मागणी आणि त्याचबरोबर अनियमित झालेला पाऊस यामुळे मागणी आणि पुरवठा याचं प्रमाण प्रचंड व्यस्त झालेलं आहे आणि पाणी ही हवेनंतरची मूलभूत गरज आहे। त्यामुळे पाण्यावर काम करणं रोटेरियन्सच नाही तर तमाम सर्व जनतेला करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणं वेगळ्या माध्यमातून यासाठी रोटरीने हा कार्यक्रम आखलेला आहे। रोटरी या कामात कसं बघतंय तर पाण्यात काम करताना 4 किंवा 5 वेगवेगळ्या विभागामध्ये काम करते। पाणी साठवणे, पाण्याची बचत करणे, पाणी प्रदूषित न होऊ देणे, जलसाक्षरतेचा प्रसार आणि प्युअर पिण्याचं पाणी जे आहे स्वच्छ आणि निर्मळ पिण्याचं पाणी, अशा 5 सेक्टरमध्ये आपण यावर्षी आणि गेल्या अनेक वर्षामध्ये काम करतो। पण हे करताना लोकसहभाग वाढवणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। जोपर्यंत लोकसहभाग वाढवला जात नाही तोपर्यंत कार्यक्रमांचं यश हे मर्यादित स्वरूपात राहतं। त्यामुळे याचा वाईड स्कोप करण्यासाठी जलसाक्षरता हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम होऊन बसलेला आहे आणि जलसाक्षरतेचा भाग म्हणून आज आपण हा जलोत्सव वॉटर फेस्टिवल अरेंज केला आहे। जलसाक्षरता समाजाच्या सगळ्या पातळीवर आवश्यक आहे। शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल, इंडस्ट्रियलिस्ट असेल, उद्योजक असेल, शहरातला असेल, खेड्यातला असेल, या सर्वांना पाण्याबद्दलचं त्या क्षेत्राबद्दलचं ज्ञान करून देणं किंवा सगळ्या माहिती त्यांना पुरवत याबाबत काम करण्यास प्रवृत्त करणं, प्रोत्साहित करणं आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना शाबासकी देणं हे या लोकजागराचं आमचं काम आहे। हे काम करताना आम्ही या फेस्टिवलमध्ये पुढे 7 दिवस विविध वक्ते इथे येतील। जवळजवळ 40 पेक्षा अधिक वक्ते इथे येणार आहेत। आज शेती आणि पाणी हा विषय आहे, उद्या पाणी आणि वैज्ञानिक चमत्कार, परवा पुण्याचं पाणी, त्यानंतर पाणी आणि समाजमन, त्यानंतर हवामान बदल आणि पाणी इंडस्ट्री पुनर्वापर आणि पाणी आणि विकास, असे 7 विषय आम्ही घेऊन येत आहोत। 2 प्रमुख वक्ते, 2 त्या क्षेत्रातलं नवीन टेक्निक इंट्रोडक्शन आणि पाण्यात काम करणाऱ्या, पाणी विषयक काम करणाऱ्या विविध NGO त्यांनाही आम्ही इथं आमच्या व्यासपीठावर बोलवलेलं आहे। त्याचं कारण ते कसं काम करतात त्याच्यापासून आम्ही प्रेरणा घेऊ, त्यांच्यापासून आम्ही कसं काम करायचं हे शिकू आणि
हातात हात घालून काही काम करता येईल का याबद्दल पण आपण विचार करू. सगळ्यांनी एकत्रित काम करत आलो तर कामाचा मॅग्निट्यूड वाढत जाईल, क्वालिटी वाढत जाईल, हाही यामागचा एक उद्देश आहे. हे करताना रोटरीने हा कार्यक्रम का घ्यावा तर रोटरी जगव्यापी संघटना असलेले रोटेरियन्स आणि त्यांची समाजाबद्दलची असलेली बांधिलकी, याबद्दल त्यांना असलेली आस्था आणि रोटरीच्या ट्रस्ट एरियामध्ये जे 6 प्रमुख एरिया आहेत त्यामध्ये वॉटर हा टॉपची प्रायोरिटी आहे. तर रोटरीने हा कार्यक्रम घेणं अगदी साहजिक आहे. पुण्यात आमच्या गव्हर्नरांनी आम्हाला ज्यावेळी सांगितलं की अशी आपल्याला आयडिया करता येईल त्यावेळी आम्ही हा कार्यक्रम आखला आणि हा कार्यक्रम आता 16 लेडी प्रेसिडेंट पैकी 14 लेडी प्रेसिडेंट हा कार्यक्रम पुढे घेऊन जात आहे. पुण्यातील सिने अभिनेत्यांनी रंग पुणेरी कलेचे या कार्यक्रमाअंतर्गत रंगपंचमीचा आनंद घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पुण्यातील कलाकारांकडून सामूहिक रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले. यावर्षी कार्यक्रमात लगभग 50 ते 60 कलाकारांनी भाग घेतला. कार्यक्रमात कवितांचे, गाण्याचे व नृत्याचे आयोजन देखील करण्यात आले. होळीच्या दिवशी कलर खेळला तर आता रंगपंचमीच्या दिवशी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर देताना पुण्यातील विविध कलाकारांनी रंग पुणेचे अशा प्रकारचा कार्यक्रम घेताना याच्यामध्ये रंग नृत्यांचे, रंग कवितेचे, रंग गायनांचे अशा प्रकारचे तिन्ही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाचे आयोजक त्यांच्याकडून की या कार्यक्रमामागचा त्यांचा उद्देश आणि लगभग किती वर्ष झाले तो हा कार्यक्रम ऑर्गनाईज करताय. हॅलो सर. गेले 3 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे रंग पुणेरी या नावाने. यावर्षी थोडासा आगळा वेगळा सांस्कृतिक एक त्याला रंग द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इकडे नुसतेच कलाकार नसतात, इकडे कला क्षेत्राशी रिलेटेड सगळे टेक्निशियन्स, प्रोडक्शनचे लोक, असे बरेचसे लोक एकत्र येऊन ही रंगपंचमी साजरी करतो आपण. अजून तुम्ही यांना विचारू शकता. आमचं 3रं वर्ष आहे रंग पुणेरी कलेचे आणि यावर्षी ही सांस्कृतिक रंगपंचमी आमची. महाराष्ट्रभर जरी होळी खेळली जात असली तरी पुण्यात आजही रंगपंचमी खेळली जाते आणि इथे सगळे पुण्यातले रंगकर्मी मिळून रंगपंचमीचा आनंद घेत आहेत. इथे मागे डान्स सुरू आहे, आता गाणी सुरू आहेत, कविता सुरू आहेत, मजा सुरू आहे आणि आम्ही इको फ्रेंडली रंगपंचमी खेळतोय. माझ्यावरून कळत असेल रंगपंचमी किती शिस्तबद्ध आहे इथली. तर खरंच आम्ही शिस्तबद्ध रंगपंचमी खेळतोय, पाण्याचा अजिबात वापर करत नाही आहोत आणि छान कोरडे इको फ्रेंडली रंग वापरून रंगपंचमीचा आनंद घेतोय. तुम्हालाही सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की खेळा, रंग आनंद देतो. आपलं आयुष्य पण रंगीबिरंगी असावं असं प्रत्येकाला वाटतं, पण रंगपंचमीच्या आड लपून कुठलंही वाईट कृत्य करू नका. छान खेळा आणि मजा करा. थँक्यू. तेव्हा जाणून घेऊया की आपल्या या कलाकारासोबतच यावर्षीचे नवीन कलाकार सुद्धा आपल्यासोबत जोडले आहे. या नवीन कलाकारांचा या अनुभव या रंगपंचमी दिवशी कशा प्रकारचा होता त्यांच्याकडून जाणून घ्या. हॅलो मॅम. हाय. यावर्षी जी रंगपंचमी झाली याचा अनुभव तुमचा कसा प्रकारचा होता? अफलातून आहे. मी पहिल्यांदाच येते इथे, पण मला माहिती होतं की ऑर्गनायझर्स जे आहेत ते चांगली सोय लावतील आणि ऑफकोर्स त्यांनी चांगली सोय लावली होती. इकडे आल्या मला पूर्ण रंग भासलेला आहे जो मी काढलेला नाही आहे कारण तो छान दिसतोय आज. तुला तेच ती म्हणते तसं, कारण कुठलाही कलाकार मला असं वाटतं रंगाशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही आणि आज खऱ्या अर्थाने ऑफिशियली रंग फासून कलाकार सगळ्यांच्या समोर येत आहेत आणि त्यांचा एक वेगळाच रंग, त्यांचा एक वेगळा चेहरा लोकांसमोर येतोय. अतिशय सांस्कृतिक पद्धतीने रंगपंचमी सादर केली जाते. इकडे तुम्ही मागे बघत असाल, इकडे गाणी, नाच, कलाकारांबरोबर इतर टेक्निशियन्स, पडद्या मागे जे लोक असतात नेहमी त्यांना एक्सपोजर मिळत नाही कधी, अशा पद्धतीने सगळे एकत्र लोकांना दिसतात. इकडे अतिशय खेळीमेळीने रंग साजरे केले जातात. त्याच्यामुळे मला असं वाटतं रंगपंचमी किंवा धुळवड हा एक असा सण आहे की तो मराठी कलाकाराचा हक्काचा सण आहे, सांस्कृतिक सण आहे आणि अतिशय पुणं जिकडे सांस्कृतिक चं माहेर घर असं म्हणतात तसे सांस्कृतिक रंगपंचमी इथे सादर केली जाते आणि सगळे अतिशय एन्जॉय करतात. मी मुंबईची आहे खरं तर, पुण्यातली रंगपंचमी पहिल्यांदा अटेंड करते. सो आय एम एन्जॉईंग इट. 3 वर्षांपासून हे असं एन्जॉय करतात.
मुंबईत अनेक वर्ष धुळवड साजरी केली जाते, इथे रंगपंचमी साजरी केली जाते. पण छान वाटतंय कारण शिस्तबद्ध पद्धतीने अतिशय हे लोक साजरी करतात. मला वाटतं जगात किंवा महाराष्ट्रात जे रंगपंचमीचं महत्त्व किंवा धुळवडीचं जे महत्त्व आहे ते प्रत्येक माणूस आपला धर्म, जात, आपली भाषा सगळं विसरून हा असा एक सण आहे की ज्याने मी तुम्हाला आणि तुम्ही मला जरी रंग लावला तरी कोणी कोणावरती चिडत नाही किंवा चिडायला त्यांना ते मुळात संस्कृतीच आपली आहे की रंगांची संस्कृती इथे जास्त उदयाला आलीमुळे कोणी कोणाचा भेदभाव करत नाही. त्याच्या मुंबई म्हणा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे कुठेही तुम्ही जा, रंगांचे रंग मुळात सगळे एकच असतात. तुम्ही लाल रंग मुंबईत घेतला किंवा पुण्यात घेतला काय किंवा कुठेही घेतला, तो रंगांचा रंग तोच असतो. त्याच्यामुळे तो सर्व धर्म समभाव असा हा रंगपंचमीचा सण आहे असं वाटतं मला. आपल्यासोबत आयोजक आहेत, आयोजकांना जाणून घेऊया की सर या वर्षीच्या रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्ये लगभग किती कलाकारांनी भाग घेतला आणि कशा प्रकारचे आयोजन केले गेले. पुण्यातली सांस्कृतिक परंपरा फार मोठी आहे. त्याच्यामध्ये पाडवा असेल, रंगपंचमी असेल, गणपती उत्सव असेल, पुण्यातले आमचे सर्व कलाकार, नाटक, चित्रपटातले सगळे दरवर्षी एकत्र येतात आणि हा फार मोठा आनंदाचा उत्सव घेतात. आज तुम्ही बघितलंय या रंगपंचमी बरोबरच रंगमंचावरती गाणी, नृत्य, कविता आणि वेगवेगळे कार्यक्रम हे पुण्याचे कलावंत आमचे सादर करतात आणि सगळे एकत्र आज इकडे येऊन पावभाजी असेल, पाणीपुरी असेल आणि सर्व एकत्रित तिथे आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय. आज आम्ही एकत्र त्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये नवीन आणि जुन्या प्रकारचे कलाकार जे आहेत ते अराउंड किती संख्येने आपल्याकडे उपलब्ध. 100 सर्व कलावंत सकाळपासून इथे एकत्र आहेत, जुने नवे, आणि सर्व आज इथे रंगपंचमीचा रंग लावून आणि पाणी न वापरता रंगाचा फक्त वापर करूनच आम्ही गणपती उत्सव आज सारखं साजरा करतोय. त्याच्यामध्ये या रंगपंचमीच्या निमित्ताने तुम्ही आयोजक म्हणून पुणेकरांना काय संदेश देऊ इच्छिता. पुणेकरांना नेहमी पाण्याचा वापर कमी करायचा, कुठलेही केमिकल रंग न वापरता शरीराला लोकांना त्रास न होईल अशी रंगपंचमी साजरी करावी. त्यामुळे लोकांना कुठलाही त्रास होणार नाही. आम्ही कलावंत आज इथे पाण्याचा वापर न करता आम्ही रंगपंचमी साजरी करतोय. आपल्यासोबत कलाकार आहेत, त्यांना जाणून घेऊया की या वर्षीच्या रंगपंचमीचा त्यांचा एक वेगळा अनोखा अनुभव कशा प्रकारचा आहे. नमस्कार. वेगळा अनुभव म्हणजे मी खूप वर्षांनी एकदा पुण्यात रंगपंचमी एन्जॉय करतोय. शाळेत असताना आम्ही मित्र गल्ल्यांमधनं फिरत खेळायचो. त्यानंतर मुंबईला होतो. मुंबईला कलावंतांची जी होळी रंगपंचमी साजरी केली जाते तिथे मी 3-4 वर्ष गेलो. पुण्यात एन्जॉय करायचा योग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा येतो आणि मी जस्ट पोहोचलोय. त्यामुळे आता धमाल सुरू होईल. खरं तर एक पुण्यामध्ये तुमची पहिली होळी म्हणताय तुम्ही, तर या पुण्यामध्ये तुमचा एक स्पेशल अनुभव असेल का की मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारची होळी आणि या ठिकाणी वेगळ्या प्रकारची होळी, तर इथचा कसा प्रकारचा. बेसिकली मुंबईमध्ये होळी खेळली जाते, पुण्यात रंगपंचमी खेळली जाते. पुण्यातला वेगळा अनुभव म्हणजे शाळेत असताना गल्लीत क्रिकेट खेळताना जे त्रास द्यायचे, त्यांच्या घरांवरती रंग फेकणे आणि फुगे फोडणे, जे आता नाही करू शकणार मी दुर्दैवाने. पण तेव्हा लहान असल्यामुळे ही सगळी मस्ती केली आम्ही. पण अजूनही सांगतो, मी काय, माझा कुठलाही मित्र काय, माझ्या माहितीतलं कोणीही होळी किंवा रंगपंचमीच्या दिवशी मुलींना किंवा बायकांना त्रास देताना माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही मी. म्हणजे मुंबईमध्ये असे प्रकार घडतात, लोकलमध्ये दारात उभे असलेल्या लोकांवर फुगे फेकणं वगैरे, ते सुद्धा माझ्या ओळखीच्यातल्या कुठल्याही मुलांनी कधीही केलेलं नाही. आणि याचा माझे असे मित्र आहेत, याचा मला खरंच अभिमान वाटतो. अशा प्रकारे आपण बघितलं की या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी रंग पुणेरी कलेचे या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आले. कॅमेरामॅन श्रुतीसोबत मी सुमित जैन, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.